शक्य नव्हतं। जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांधखडक, वनवेवस्ती, चव्हाणवस्ती आणि ढाळेवस्ती येथील 54 विद्यार्थी, 50 पालक आणि 4 शिक्षकांनी 10 ते फेब्रुवारी 12 दरम्यान 3 दिवसांची कोकण दर्शन शैक्षणिक सहल यशस्वीरित्या पूर्ण केली। विद्यार्थ्यांनी रायगड किल्ला, रांजणगाव महागणपती मंदिर, पाली बल्लाळेश्वर मंदिर, देहू, आळंदी, कार्ला लेणी, श्रीवर्धन समुद्रकिनारा आदी ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना भेट देत प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान संपादन केले। या सहलीतील विशेष आकर्षण ठरली बापवली येथील आदर्श शाळेला दिलेली भेट आणि मनोहर इनामदार यांना प्रदान करण्यात आलेला गुरुगौरव सन्मान। 18 वर्षांनंतर शिक्षक विद्यार्थ्यांची झालेली भेट वातावरण भावनिक करून गेली। या शैक्षणिक सहलीच्या यशस्वीतेसाठी मनोहर इनामदार, नितीन जाधव, संदीप शेलार, मच्छिंद्र देशमुख यांच्यासह विकास सौने, नितीन घालमे, स्मिता सोनवणे व खंडू सोळंके या शिक्षक बांधवांनी विशेष परिश्रम घेतले। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयकुमार वारे, अध्यक्षा रेश्मा वनवे, शिक्षणप्रेमी ज्येष्ठ नागरिक भीमराव कुटे, बालाजी वनवे, भाऊसाहेब वारे, मच्छिंद्र चव्हाण आणि इतर पालकांचेही मोलाचे सहकार्य लाभले। विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी करणारे विघ्नहर्ता लॅबचे मालक दत्ताभाऊ लेकुरवाडे तसेच आवश्यक औषधे मोफत उपलब्ध करून देणारे ओंकार मेडिकलचे मालक नारायण राळेभात यांचे विशेष योगदान राहिले। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा 9325044609। D24 न्यूज जामखेड। पण ते पंचधातूचं आहे, असं पूर्वी सोन्याचं होतं, पण हे पंचधातूचं 1985 मध्ये आपल्या भारताचे 7वे आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित सशास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमो पार्वती पते हर हर। रेश्मा भालेराव वनवे, शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष, वनवेवस्ती। आमच्या शाळेची सहल वनवेवस्ती, बांधखडक, ढाळेवस्ती, चव्हाणवस्ती या चारही शाळेची सहल सरांनी नियोजन केलं आणि त्यांच्यासोबत पालकांना सुद्धा येण्याची संधी दिली। आणि आज आम्ही रायगडच्या पायथ्याशी सकाळी आलो 7:30 वाजता आणि आल्याच्या नंतर आम्ही रोपवेने वरती आलो। वरती आल्याच्या नंतर सरांनी 2 गाईड घेतले होते। त्या गाईडांनी खूप आम्हाला छान माहिती सांगितली। मला खूप अभिमान वाटला आणि मला असं वाटतं की प्रत्येक भारतीयांनी एकदा तरी रायगडाला भेट द्यावी, आपल्या मुलांना घेऊन एकदा तरी रायगडावर यावं। गुणवंत शिक्षकांमुळे आज जे काय आहे हे सारं श्रेय माझ्या प्राथमिक शाळेतून शिक्षकांना देत आहे। यांच्यामुळे मला आज रायगड पाहण्याचा अनुभव आलेला आहे। माझा मुलगा, माझे सासू सासरे यांच्या बरोबर जो आयुष्यातला सर्वात सुखद आणि महत्वाचा म्हणजे आनंदी हा क्षण आज मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही। कारण शेती स्वतः काहीही माहित नाही। खरंच प्रत्येक पालकांना माझं एकच सांगणं आहे, आपल्या मुलांना घेऊन ऐतिहासिक वस्तूंचा जो इतिहास आपला पाठीमागे पडत चाललेला आहे तो समोर आणण्यास शाळेच्या सहली निघतात पण पालक कधी बरोबर नसतात। फक्त विद्यार्थी आणि सर शैक्षणिक सहल काढतात। आज आम्हाला वेगळाच अनुभव बघायला मिळाला। मुलांसोबत आई वडील असणं म्हणजे मुलांना किती उत्सुकता असते की आपले आई वडील आपल्या सोबत आहेत। आपलं काही राहिलं विसरलं तर आपलं नीटनेटकं ठेवायला आपली आई किंवा वडील बरोबर आहे। कारण सरांनी प्रत्येक मुलांचे पालक बरोबर घेतले। तर आम्ही नंतर सगळं असून रायगडवर पोहोचलो। रोपवेचे तिकीट बुक झाले, रोपवेने वरती आलो। मुलांचा रोपवेत बसल्यानंतर जो त्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आनंद होता तो गगनात मावेनासा झाला।